चौथीला. भक्तिमय पाहून एक मनाला समाधान वाटतं आणि खरंच एक आनंदाचा मेळावा आहे. जे काही संतांचे आपल्याला उपदेश आहेत किंवा काही ते सांगतात ते सगळं आपल्याला आचरणात आणायची गरज आहे. एक मिनिट. वारी फक्त या वाटेवर घडत नाही, तर ती आपल्या विचारात, आपल्या वागण्यात आणि आपल्या आयुष्यात घडली तरच आपल्या संतांची ही जी परंपरा आहे ती आपण जपून ठेवू शकतो. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी श्रद्धा आणि तुमचं इतिहास भूगोल या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा सुवर्ण सोहळा अनुभवण्यासाठी, म्हणजेच वारी अनुभवण्यासाठी. चला तर मग आपण आज अनेक वारकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या वारीचे अनुभव आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुझं नाव सांगशील? अथर्व. तू कितवीमध्ये आहेस? चौथीला. आणि तू कधीपासून वारी करतोयस? म्हणजे लहानपणापासून करतोयस. तुला वारीमध्ये का सहभागी व्हावंसं वाटतं? तू एवढा लहान आहेस आणि या वयामध्ये सुद्धा तुला काय इथे यावंसं वाटतं? कारण की इथं अभंग ऐकायला भेटतात, दुसऱ्या वेगळ्या गोष्टी बघायला भेटतात व काय करायला भेटतं म्हणून. अच्छा, तर तुला वारीमधून आणखी काय शिकायला मिळालंय का? हा, अभंग, पकवास, मृदंग. अच्छा, म्हणजे तू आईच्या पोटात असल्यापासून ही वारी करत आहेस. पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती महाराष्ट्राचं अध्यात्म, संस्कृती आणि मानवतेचं दर्शन घडवणारी एक लोक चळवळ आहे. तर वारीचा शब्दशः अर्थ आपण बघायला गेलो तर ठराविक वेळी नियमितपणे एका पवित्र स्थळी जाणे हा होय. चला तर मग आपण वारकऱ्यांकडून जाणून घेऊया वारी म्हणजे त्यांच्यासाठी नेमकं काय. तुमचं नाव सांगाल? माझं नाव मोहन रंगनाथ पडवळे. रामकृष्ण हरी. तुम्ही किती वर्षांपासून ही वारी करत आहात? माझी ही 32वी वारी चालू आहे. अच्छा, आणि तुम्हाला तुमच्या मते वारी म्हणजे काय? वारी म्हणजे ही असा आनंद कुठं नाही आणि परत बी नाही, ह्याच जन्मी आनंद आहे. आणि ही माऊलीनी संतांनी करून दाखवलेलं आहे आपल्याला हा मार्ग. त्याच्यामुळे इथं आनंदाला काय पारावारा नाही. आणि आता तुम्ही नामस्मरणाचा सतत अखंड जॉब करत अखंड सकाळी 6 वाजता पालखी निघाली, आरती होईपर्यंत नियमावळी घेऊन आम्ही सगळं भजनाचा आनंद आहे. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत? अगदी बरोबर. कितीतरी अनुभव आहेत. ऊर्जा मिळते आपल्याला, आनंद मिळतो, समाजाला आनंद मिळतो, कितीतरी आनंद आहे याच्यामध्ये. आणि युवांनी म्हणजे पुढच्या जनरेशननी वारीमध्ये सहभागी झालंच पाहिजे. युवा पिढीने तर झालंच पाहिजे, सर्वांनी आलं पाहिजे. सर्व जातीभेदांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. असा आनंद कुठंच नाही. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. असा सोहळा कुठं तुम्हाला पाहायला पण भेटणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर तुम्ही किती वर्षांपासून ही वारी करत आहात? माझं दुसरं वर्ष आहे माझं. तुमचं नाव काय? आसाराम ढाकणे. अच्छा, आणि तुम्हाला वारीमध्ये काही अनुभव आलेत का? एकदम मस्त मजेत असते. आणि तुम्हाला जर पांडुरंग प्रत्यक्ष भेटला तर तुम्ही त्याच्याकडे पहिले काय मागाल? पहिले काय नाही, सुख समाधान फक्त, बाकी दुसरं काहीच नाही. आणि तुम्हाला वारीमध्ये अजून काही अनुभव आलाय का? थोडे पायाला थोडं नखाला सुद्धा टच होत नाही किंवा काटा मोडत नाही. आता आपण झोपताना कुठे पण झोपतो, बरोबर. तर काही मुंगीसुद्धा चावत नाही, कारण माऊली सोबत आहे, त्यामुळे काही. धन्यवाद. वारीतलं महत्व म्हणजे जो 3 दिवस फुलावर पाणी होतं, येऊ नका आळंदीला, येऊ नका आळंदीला. ज्याशी प्रस्थान होतं त्याशी फुलाखाली पाणी ऑटोमॅटिक गेलं. त्यामुळे ते मोठा अनुभव म्हणजे पहिलं लोक म्हणत होते रेड्यामुखी वेद वगैरे, ती काय आम्ही बघितलं नव्हतं, पण साक्षात आम्ही आता सध्या पाणी फुलाखाली गेलेलं ह्या वर्षी बघितलेलं आहे. म्हणजे माऊलीच्या प्रस्थाना दिवशीच पाणी खाली गेलं. 3 वाजता 4ला प्रस्थान होतं, 3 वाजता नदी खाली झाली. बाबा किती वर्ष झाले येत आहे वारीमध्ये? फक्त 65. अरे वा. पुढच्या वर्षी विठ्ठल भगवंत विठ्ठल जर तुम्हाला भेटलाच तर काय मागाल त्याकडे? काय नको, पाऊस वेळेला पडतो, शेतकरी जगू दे बस.
रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. तर तुम्ही सगळे तरुण दिसत आहेत मला जास्ती जण. तर तरुणांनी वारीमध्ये का सहभाग घेतला पाहिजे? खरं तर पुढच्या पिढीला आणि आपली संस्कृती तर कळलीच पाहिजे, पण यामागे अध्यात्माचा किती मोठा हात आहे तेही कळलं पाहिजे. नुसतं देवदेव करून होत नाही, किंवा काय म्हणतं आपली संस्कृती जी आहे त्यामध्ये किती मोठं विज्ञान आहे, त्या गोष्टीचा पण इथे अभ्यास होतो. काच ही वारी अशी आषाढीलाच का केली जाते हे पण या पिढीला कळलं पाहिजे आणि या पिढीने जाणून घ्यायची ओढ ठेवली पाहिजे. तर आम्ही पण तेच करतो आहे, तोच प्रयत्न करतो आहे. मी गेले 5 वर्ष मी पण वारीचा सहवास घेतो आहे. इकडे येऊन तो एक वेगळीच ऊर्जा इथे येऊन मिळते, ती अनुभवायचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं नक्कीच पुढच्या पिढीने आणि आताच्या नवीन जनरेशनने जेनझीने ही प्रयत्न केला पाहिजे की आपण काय नेमकं या वारीत एवढं आहे की लोक इतके एवढे जमा होत आहेत विदाऊट आणि काही पैसे स्वतःकडून म्हणजे काही कुठून कोणाकडून मिळत नाही, तरी पण इथे येऊन फक्त देवाला बघायला येत आहेत. काय नेमकं एवढी ऊर्जा आहे ती बघायला येतात, तर ती अनुभवायला नक्कीच नवीन पिढीने यायला पाहिजे. तुमचं नाव सांगा आणि कुठून आलं? माझं नाव सुशांत वेंगुर्लेकर. मी बोरेली मुंबईवरून आलो. तुमचं नाव सांगा ना. कुंदा डोंगरे. आणि तुम्ही कधीपासून वारी करत आहात? फर्स्ट. पहिल्यांदाच. जर तुम्हाला विठ्ठलाने प्रत्यक्ष दर्शन दिले तर तुम्ही विठ्ठलाकडे पहिले काय मागाल? खूप आनंदी होईन मी. खूप भाग्यवान आहे असं भाग्यवान आहे. तुम्ही काय मागाल? विठ्ठल बोलला की माग काहीतरी माझ्याकडे. सर्वांना सुखी ठेव. खरंच खूप ग्रेट. तुम्ही स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी सर्वांना सुखी ठेव. तुम्ही काय मागाल? आम्ही विश्वशांतीची प्रार्थना करू आणि सर्व जगात अगदी सुखा समाधानाने सगळ्यांना आनंदी देवाने ठेवावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू. माऊलींच्या जे काही संतांचे आपल्याला उपदेश आहेत किंवा काही ते सांगतात ते सगळं आपल्याला आचरणात आणायची गरज आहे. तर त्या संतांच्या एवढं जे काही त्यांनी आज निर्माण केले किंवा लोकांना उपदेश केले, प्रबोधन केलं आहे, त्याची निश्चित म्हणजे की माणसांना त्याचा उपयोग होईल. सो खूप गरज आहे सध्याच्या युवा पिढीला, या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. रामकृष्ण हरी. तर तुम्ही सगळेजण मला तरुण दिसत आहात, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तरुणांनी वारीमध्ये का सहभागी झालं पाहिजे? आता तुम्ही बघता नाही ते सगळेजण एक तर खूप चांगले शिकलेले आहेत आणि सगळे वेल प्रोफेशनलिस्ट आहेत आणि सगळेजण IT मध्ये जॉबला आहेत, सगळेजण करतात. पण तरी पण वारी ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याच्यापेक्षा भक्तीची परंपरा आहे. इथे आल्यानंतर स्वतः पांडुरंग आपल्यासोबत आहे, स्वतः माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आपल्यासोबत आहेत, ह्याचा सगळ्याचा अनुभव होत असतो आणि ही वर्षभराची एनर्जी देऊन जाते, वर्षभराची ऊर्जा देऊन जाते. त्यामुळे तरुणांनी खास करून या वारीमध्ये यायला पाहिजे, कारण ही परंपरा आपल्याला इथून पुढे जपायची, जी आपल्या पूर्वजांनी जपली. तर तरुणांनी खास करून याच्यामध्ये यायला पाहिजे. हा वेगळा अनुभव आहे थोडा. तुमच्या मते तरुणांनी का सहभागी झालं पाहिजे? पुढच्या पिढीने समजा हीच परंपरा टिकवायची असेल तर आता आमच्या पिढीतल्या मुलांनी वारीला येणं खूप गरजेचं आहे आणि तेच एक ध्येय ठेवून आम्ही वारीला येतो. तुम्ही सांगाल? तरुणांनी कसे मित्रांसोबत आमचे सगळे वारकरी मित्र असल्यामुळं एकमेकांसोबत चालत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की एक परंपरा टिकवण्यासाठी की आपण जसं आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली आहे परंपरा, आमच्या आजोबांनी वडिलांनी, तसंच आमच्यानंतर आम्ही देखील आमच्या पुढच्या पिढीला परंपरा देण्याकरता शिकवण्याकरता इथनं वारीची परंपरा आखून देतो. तुम्ही सतत नामस्मरण करता वारीच्या दरम्यान, तर तुम्हाला नामस्मरणाचे असे काही अनुभव वगैरे आले आहेत का? अनुभव म्हणजे इथे चालताना प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळी हा अनुभव येतो. म्हणजे आत्ता एक थोडा वेळा आधीचीच गोष्ट होती की आमचा ट्रक मागे राहिला होता आणि आमचं जेवणाची दुपारची सोयच नव्हती आणि आम्ही असेच थांबणार होतो, उपाशीच राहणार होतो. पण ज्ञानोबारायांची कृपा आहे की एवढ्या सगळ्यांमध्ये एकही उपाशी व्यक्ती राहत नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही पण, आणि सगळ्यांची जेवणाची सोय झाली. ती कुठून झाली, कशी झाली, ती ज्ञानोबारांनीच केली असेल, ती पांडुरंगानेच केली असेल. छोटे छोटे खूप अनुभव आहेत आणि हे आत्ताच नाही, ते वर्षभर ते जाणवत राहतं की ती आपण जी वारी केली आहे ना त्याची एनर्जी घेऊन आपण फिरतोय. स्वतः ज्ञानोबारा आहेत, स्वतः पांडुरंग आहे, प्रत्येक छोट्या छोट्या क्षणी साथ देतोय. धन्यवाद, खूप सुंदर अनुभव. थँक्यू. आषाढी वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे संतांच्या पालख्या आणि या पालखांमध्ये संतांच्या पादुका विराजमान असतात. आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताई यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात.
प्रत्येक दिंडी म्हणजे एका गावातील, संस्थेतील किंवा मंडळातील वारकऱ्यांचा एक शिस्तबद्ध परिवार. प्रत्येक दिंडीला स्वतःचा क्रमांक, भगवा ध्वज, दिंडी प्रमुख आणि भजनी मंडळ असतं. हजारो वारकरी एकत्र असले तरी प्रत्येक दिंडीची व्यवस्था अतिशय नियोजनबद्ध असते. आता पहा, दिंडीत सर्वात पुढे भगवा ध्वज, त्यामागे टाळकरी, मृदुंगवादक, वीणेकरी आणि त्यानंतर विठ्ठल नामाचा गजर करत चालणारे वारकरी. दिंडीचा दिवस कसा सुरू होतो हे आपण जाणून घेऊया. नमस्कार माऊली. नमस्कार. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगाल का? माझं नाव सचिन सुधाकर पाटील. मी तेलगाव सेना तालुका उत्तर सोलापूर येथील. अच्छा, तुम्ही किती वर्षांपासून ही वारी करत आहात? आमच्या दिंडीचं सध्या 23वे वर्ष आहे. आणि मग दिंडीची सुरुवात कशी असते, त्याचं नियोजन कसं असतं, म्हणजे दिवसाची सुरुवात कशी होते हे तुम्ही आम्हाला सांगाल का? हो, आम्ही सकाळी पहाटे 4ला उठतो. 4ला उठून सगळ्याची आंघोळ्या करून चहा पाणी करून रस्त्याला लागतो. आणि रस्त्याला लागल्यानंतर दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी असं थांबून आम्ही जेवण करून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतो. आणि संध्याकाळी मुक्कामच्या ठिकाणी जेवण करून विश्रांती घेतो. 100 लोक आमचे आहेत. 60 पुरुष आणि 40 महिला आहेत. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पुन्हा भक्तीचा सोहळा रंगतो. हरिपाठ, कीर्तनं, प्रवचनं आणि भजन यात प्रत्येक वारकरी मनाने विठ्ठलाच्या अगदी जवळ जातो. ही केवळ यात्रा नाही, तर ही संस्कारांची शाळा, शिस्तीचं उत्तम उदाहरण आणि भक्तीचा अखंड प्रवाह आहे. वारी म्हणजे फक्त पायी चालण्याची परंपरा नाही आहे, तर ती भक्ती, सेवा, समता, नम्रता, बंधुभाव या सर्वांचा सुरेख संगम आहे. वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. इथे प्रत्येकजण फक्त श्री विठ्ठलाचा वारकरी म्हणून एकत्र चालतो. प्रत्येकाच्या मुखी हरिनाम, प्रत्येकाच्या मनी सेवाभाव आणि प्रत्येकाच्या पावलात फक्त एकच ध्यास, ती म्हणजे पंढरीची वाट. आणि याच वारीत आपल्याला महाराष्ट्राच्या सुंदर संस्कृतीचे दर्शन घडते. चला तर मग इतिहास भूगोल या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या वारीमध्ये कोणकोणत्या संस्कृतीचं दर्शन घडतं हे आपण बघूयात. वारीमध्ये सर्वप्रथम दर्शन घडतं ते म्हणजे भक्ती संस्कृतीचं. वारकरी प्रत्येक क्षणी हरिनाम, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी, माऊली माऊली या नामाचा अखंड गजर करीत चालत असतात. आणि टाळ मृदुंगाच्या नादात सर्व वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. वारीमध्ये अधिक प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे समतेची संस्कृती. इथे धर्म, पंथ, जात, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. इथे प्रत्येकजण विठ्ठलाचा वारकरी म्हणूनच एकत्र चालत असतो. इथे सर्वजण एकमेकांना प्रेमळ माऊली म्हणून हाक मारत असतात. थोडक्यात काय तर देवाच्या दारी सर्वजण समानच असतात.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बावले. वारीमध्ये लोकसंगीताची परंपराही आहे. भारुडं, ओव्या, गवळणी, भजन, कीर्तनं याच्यामुळे सुंदर वातावरण निर्मिती तर होतेच, पण यातून लोकसंगीताची परंपराही जपली जाते आणि टाळ मृदुंगाच्या नादात वारकरी सतत अभंग ओव्या गात असतात आणि यामुळे संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. आजही वारी, अभंग, कीर्तन यांच्या माध्यमातून संतांचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. म्हणूनच संत साहित्य हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, मराठी भाषेचे आणि जीवनमूल्यांचे वैभव आहे. वारीमध्ये सेवा ही भक्ती इतकीच महत्त्वाची मानली जाते. सर्व वारकऱ्यांना अन्नदान करणं, पाणी पाजणं, आजारी वारकऱ्यांची सेवा करणं ही विठ्ठलाचीच सेवा मानली जाते. गोळ्या व्यवस्थित घ्या मग जेवल्यावर जेवल्यानंतर लगेच आपण जे काय बोलून सर नमस्कार, तुमचं नाव सांगाल का? माझं नाव डॉक्टर मनोज. ओके, तर तुम्ही वारीमध्ये सेवा म्हणून हे सगळं करतो. दरवर्षी काय सांगाल तुम्ही थोडा? आम्ही दरवर्षी येतो. आमचं कोटक बँकेचा कॉर्पोरेट ऑफिस आहे, कोटक बँक आणि कोटक लाईफ इन्शुरन्सचं. आम्ही दरवर्षी 2 दिवस सेवा द्यायला इथे. छान अनुभव आहे आमच्या सगळ्यांसाठी. डॉक्टरही असतात, बाकी कर्मचारी पण असतात जी बाकी सेवा देतात. त्यामुळे सगळ्यांना हा एक नवीन अनुभव आणि छान सेवा होती. थँक्यू. आणि तुम्ही सेवा करता सगळ्यांच्यासाठी खूप खूप रामकृष्ण. तुम्ही ते वारीमध्ये तर सहभागी होत आहे, पण तुम्ही तुमची ड्युटी निभावतायत आणि त्याच्यामुळे ही वारी खूप
छानपणे आणि सुरक्षितरित्या पार पडते. तर तुम्ही सुद्धा ही वारी करतातच तुमच्या ड्युटीसोबत. तर तुम्हाला वारीचा काही असा अनुभव आला आहे का? अनुभव माझी तरी सर्व्हिसमध्ये पहिलीच वारी आहे, पण या ठिकाणी आल्यानंतर सगळं भक्तिमय जो तुम्ही जितके दिवस प्रवास करताय सगळी भक्तिमय ही पाहून एक मनाला समाधान वाटतं आणि खरंच एक आनंदाचा मेळावा आहे. म्हणजे आपण कसं पूर्ण वर्षभर आपल्या वेगवेगळ्या कामांमध्ये आपण व्यस्त असतो, पण वारीमध्ये एक मनापासून सेवा करायला म्हणजे चांगलं वाटतं लोकांची सेवा करून. म्हणजे घरातले काय टेन्शन असतील आपले बाकीचे जे कामं सोडून आपण जे लोकांसाठी करतो त्या सगळ्या टेन्शनमधून आपण दूर होऊन जे हे करतो तर म्हणजे चांगलं वाटतं असं करायला. थँक्यू. तुमचं नाव सांगाल आम्हाला? माझं नाव संजय चांगदेव जगताप, आणि तुम्ही राहता कुठे? सोलापूर. आणि तुम्ही ही जी जेवणाची सेवा तुम्ही देतात तर त्याबद्दल आम्हाला सांगाल का की त्याचं मी नियोजन कसं करतात? प्रत्येक वारीला माझी ह्या नातेपुतीला ही जेवणाची सेवा असते, त्यामुळे मी सगळ्यांची म्हणजे प्रत्येक वेळेस आटम चॉईसचा बनवून लोकांना जेवण देतो प्रत्येक वारीला. आवडीचं भोजन असतं. तुमच्यासोबत तुमची पत्नी सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. हो, हो. आज आपण पाहतो तो शिस्तबद्ध पालखी सोहळा हा एका दिवसात घडलेला नाही, तर 18व्या-19व्या शतकात ग्वाल्हेरचे सरदार श्री हैबतबाबा आरफळकर यांनी पालखी सोहळ्याला लष्करी शिस्त आणि संघटित स्वरूप दिले. पूर्वी भक्त गावोगावी एकत्र येऊन पंढरपूरकडे प्रस्थान करत असत. कालांतराने या समूहांना दिंडी असे स्वरूप मिळाले. आज प्रत्येक दिंडीमध्ये भोजन व्यवस्था, मुक्काम, वैद्यकीय मदत, स्वच्छता, सेवा आणि भजन कीर्तन यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे लाखो वारकऱ्यांचा हा प्रवास अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडतो. वारीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिचे सातत्य. राजसत्तांचे बदल, युद्ध, दुष्काळ, सामाजिक परिवर्तन, औद्योगिकरण, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलती जीवनशैली यानंतरही पंढरपूरची वारी अखंडपणे सुरू आहे. वारकरी संप्रदायाचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं तत्त्व म्हणजे श्री विठ्ठलावरची त्यांची अखंड असलेली श्रद्धा. वारकरी फक्त पूजा अर्चा करत नाही, तर ते विठ्ठलाला प्रत्येक जीवामध्ये पाहत असतात. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. या अभंगाप्रमाणेच वारकरी भक्ती म्हणजेच फक्त पूजा अर्चा मानत नाही, तर एकमेकांची प्रेमाने बोलणं, सेवाभावाने वागणं आणि प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहणं हे होय. रामकृष्ण हरी दादा, तुम्ही सर्वजण कुठून आला आहात? आम्ही आळंदीवरून आलेलो आहे. अच्छा, आणि ही सर्व मुलं? सर्व वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील आहे आणि हे शाळा प्लस आध्यात्मिक शिक्षण घेतात. आणि या शिक्षणामधून या अध्यात्मामधून त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा, संतांची जे काही शिकवण आहे, वारी का करावी, आध्यात्मिक अभ्यास केल्यानं काय परिणाम पडतो, अशी शिकवण या मुलांना या वारीमध्ये भेटते. आणि या मुलांचं बघून इतर जी काय तरुण पिढी आहे की या मुलांचं बघून ती पण आपल्या आचरणामध्ये आणते. असे भरपूर जण असे आम्हाला म्हणत आहेत की महाराज छोटे छोटे विद्यार्थी ते इतके चालतात, मग आम्ही का नाही वारीला येऊ.
इतका आनंद घेतात भजनाचा, साधू संतांच्या संगतीचा, ते पण विद्यार्थी इकडे येत आहेत. म्हणजे या मुलांमुळं आज सर्व काही आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा माझ्या ज्ञानोबरायांच्या परंपरेचा वारसा हे लोकांना कळालेला आहे. आणि आज जर बघितलं या छोट्या छोट्या मुलांकडं बघा, ते विद्यार्थी अतिशय कोणी 8 वर्षाचे, कोणी 9 वर्षाचे, पण इतक्या कमी वयामध्ये वारकरी संप्रदायाचं धर्माचं ज्ञान त्यांना इथं कळतं. म्हणजे नक्कीच ते मोठ्यापणी एक आगळीवेगळी क्रांती करणार आणि आपल्या जीवनात स्वतःच तर बदल तर करणारच, परंतु इतरांच्याही मनामध्ये भगवत भक्ती आणि भगवत प्रीती त्यांच्या मनामध्ये लावून देणार, हाच याचा उद्देश आहे. अवघे 4 वर्ष झाले मुलं सर्व वारी करतात. भजन, काकडा भजन, माऊलींची आरती, माऊलींचा हरिपाठ हे सर्व घेत आहेत. तुम्ही पण यामध्ये सामील झाला, आम्हाला खूप खूप आनंद वाटला. वारी म्हणजे फक्त पायी चालण्याचा प्रवास नाही, तर तो एक चांगला माणूस घडण्याचा प्रवास आहे. खरंच आपण किती भाग्यवान आहोत ना की आपल्या महाराष्ट्राला एवढ्या संत साहित्यांची समृद्ध अशी परंपरा आणि वारीचा अमूल्य वारसा लाभला आहे. ते म्हणतात ना, प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी, पण सर्वांनाच दरवर्षी इथे येणं शक्य होत नाही. तरीही वारीत जे आपल्याला मिळतं ते म्हणजे भक्ती, प्रेम, समता, नम्रता, माणुसकी हे गुण जरी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जरी थोडेफार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी या वारी आपण ही दररोज अनुभवू शकतो. कारण वारी फक्त या वाटेवर घडत नाही, तर ती आपल्या विचारात, आपल्या वागण्यात आणि आपल्या आयुष्यात घडली तरच आपल्या संतांची ही जी परंपरा आहे ती आपण जपून ठेवू शकतो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊ शकतो. आणि हाच छोटासा प्रयत्न आम्ही इतिहास भूगोल या चॅनलच्या माध्यमातून केला आहे. तर तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओज कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला आलेले वारीतले अनुभव हे सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.